हे काम करायला मी काही एकटा नाही आहे। हे बघा माझ्यासोबत काकून आहे, त्या मॅडम आहेत। तर काय उद्याचं नियोजन? जवळपास आम्ही 200 किट वाटप करतो। तर 200 किट वाटप करणार आहे, तर उद्या पहिले 100 किट वाटप करणार आहे विधवा महिला, त्याच्यानंतर गरजू महिला ज्यांना। तर नमस्कार सगळ्यांना। तर आज बाहेर निघणार आहे आणि बाहेर निघणार म्हणजे आपल्या ज्या व्हिडिओ बघतात एक ताई आहेत, त्यांनी बोलवलं होतं बऱ्याच दिवसाचं। तर त्यांच्याच ओळखीनं जर कुठं फ्लॅट असेल तिथं तर तो फ्लॅटही बघायचा आहे आणि त्यामुळं मग तिकडे चाललो आहे। तर त्यांच्या घरी जातो आहे आज। तर कारण मी त्यांना म्हटलं होतं की दिवाळीच्या अगोदर मी नक्की येईल, त्यामुळं आज आता उद्या परवा, तर मी उद्या किंवा परवा गावाकडे जाणारच आहे। आता उद्या किंवा परवा मी गावाकडे जाणार आहे, तर त्यामुळं मग आताच भेटून आलेलं बरं आहे, म्हणून मी आज जाणार आहे तिकडं। तर चला मी तुम्हाला भेटतोच, कारण खूप अंतर आहे। आता मी कात्रजून निघणार आहे आणि ते खूप दूर आहे विश्रांतवाडीकडे, तर जायला बराच वेळ लागेल। तर तिथलाही व्हिडिओ घेणारच आहे मी, तसं त्यांना विचारून घेईलच व्हिडिओ। तर चला भेटतो मी तुम्हाला पुन्हा, कुठं आहे आणि कसं आहे ते पण दाखवतो। आपल्याला फ्लॅट बघायचा आहे तिकडं, तर मिळाला। तर हे बघा ही गर्दी माझ्या पाठीमागं, हा आहे बाजीराव रोड आणि आता निघालो आहे तुळशीबागेकडं, कारण काय करून काही सांगितलं होतं रिक्वायरमेंट आणि त्यामुळं मग तुळशीबागेत जाणं गरजेचं होतं, तिथून काही सामान घेतो। तर मित्रांनो, इथं फ्लेक्स प्रिंटिंगसाठी टाकले आहेत आणि फ्लेक्सला बराच वेळ लागतो, कारण उद्या खूप छान कार्यक्रम आहे। जवळपास आम्ही म्हणजे रेशन किट, म्हणजे आता काय तुम्हाला सांगितलं आहे मी की आपली संस्था वेगवेगळ्या लोकांना मदत करते। तर आपण प्रामुख्यानं 3 जे उत्सव आहेत आपल्या भारतात महत्त्वाचे, दिवाळी असेल, ईद असेल आणि ख्रिसमस असेल, तर या 3ही सणांसाठी आपण काहीतरी डोनेशन किंवा याच्यामधून किराणा किट घेत असतो आणि ते लोकांना वाटप करत असतो ज्यांना गरज आहे। कारण काय की सण उत्सव जे आहे बऱ्याच लोकांच्या घरात, प्रत्येकाच्या घरात त्याच उत्साहात किंवा प्रत्येकाकडे ती हे कॅपॅसिटी नसते की आपण खूप छान सेलिब्रेट करावं। तर अशा लोकांना कुठंतरी थोडी मदत व्हावी आपल्या माध्यमातून, आणि त्यासाठी मग आपण हे किराणा किट डिस्ट्रीब्यूट करत असतो। तर यावेळेस आपण 200 किराणा किटचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचे 100 किट आपण उद्या देणार आहे। मला खरं तर आजच जायचं होतं गावाकडं, पण आपल्या संस्थेचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे थांबावंच लागलं आणि आपण फाउंडर मेंबर आहोत, फाउंडर आहे त्याचे आणि संस्थेच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळं मग मी रद्द केलं आणि हे काम करायला मी काही एकटा नाही आहे। हे बघा माझ्यासोबत काकून आहे, त्या मॅडम आहेत। तर काय उद्याचं नियोजन? जवळपास आम्ही 200 किट वाटप करतो। तर 200 किट वाटप करणार आहे, तर उद्या पहिले 100 किट वाटप करणार आहे विधवा महिला, त्याच्यानंतर गरजू महिला ज्यांना, आणि अशा पण आमच्याकडे महिला आहेत की म्हणजे आम्ही केस सॉल्व करतो। तर अशा काही केसेस आहे की महिला, तिला म्हणजे मुलगी 23 वर्षाची पण ती पूर्ण बेड रिडन, जन्मताच दिव्यांग, आणि त्यांचे मिस्टर पण वारलेत आणि मुलगा आणि मुलगी ते सांभाळत, निराधार हजबंड पण नाही, आणि त्यांचं म्हणजे फॅमिलीच कोणी नाही। त्या कचरा गोळा करून हॉटेलमध्ये काम करून स्वतःच्या मुलीचा उदरनिर्वाह करतात। काल आणि सरांनी व्हीलचेअर डोनेशनमध्ये मिळून त्यांना दिली, त्याचा व्हिडिओ सर टाकतीलच। तर त्या मुलीला इतका आनंद झाला, पण ते खरं खूप वाईट वाटत होतं ते सगळं बघून। फार अवघड आहे सिच्युएशन घरामध्ये गेल्यानंतर। असं म्हणजे मी पहिल्यापासून त्यांना रेशनिंग किट देते, पण काल पाहिलं समोरच खोदकाम चालू होतं त्यांच्या तिथे। तो व्हिडिओ आपण टाकणारच आहे की कशी व्हीलचेअर त्यांच्यापर्यंत पोहोचवली आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये मॅडमचं योगदान खूप जास्त आहे, कारण मी त्यावेळेला तिथं नव्हतो, मी थोडं बाहेर गेलेलो होतो आणि यांनी एकट्यांनीच ते हँडल केलं। तर असं आहे। तर बघू आता फ्लेक्स झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की कसं काम करणार आहे, आणि उद्याचा कार्यक्रम पण दाखवणारच आहे, तो पण व्हिडिओ असणारच आहे। उद्याच्या कार्यक्रमाचं एक सांगू का? 200 लोकांना आम्ही वाटप करतोय, निराधार लोकांसाठी आहे, आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला इच्छा असेल की दिवाळी निमित्त हे करायचं, आम्ही क्रिसमस, दिवाळी, रमजान असू दे प्रत्येक वेळेस वाटप करतो, असं हे नाही आहे। आणि यावेळेस आम्हाला जास्त
असं आहे, लोकांना मदतीची गरज असते प्रत्येकाला. प्रत्येकजण चांगलं सदर नसतं, तर त्यांना मदत करणं हा एकमेव हेतू आहे आपला. तर चला मी पुढचं सांगतो तुम्हाला काय होतं. तर आजचा व्हिडिओ जरा विशेष आहे, कारण काय आहे की आज आमची संस्था नेमकी काय काम करते, कुणाकुणासाठी काम करते हे सांगायचं होतं मला. आणि हे बघा, ह्या तहसील मॅडम पाठीमागे म्हणजे ज्या समूह संघटिका राहिल्या महापालिकेत, पुणे महापालिकेत, त्या सरोदे मॅडम. आणि ज्या मुलीसाठी ही व्हीलचेअर आपण घेऊन चाललो होतो, त्या ज्या काकू आहेत त्यांच्या मुलीसाठी घेऊन चाललो होतो. तर ही बऱ्याच म्हणजे रोडपासून बरंच आतमध्ये घर होतं त्यांचं, आणि व्हीलचेअर खूप जड असती, ती उचलून घेऊन चालल्या ह्या दोघी, तहसील मॅडम आणि सरोदे मॅडम आणि त्या मुलीच्या आई. खरंच खूप स्ट्रगल आहे त्यांचं पण, कारण काय आहे की 20 वर्षाची मुलगी आहे आणि ती बेड रिडन आहे, कुठलाही आधार नाही आहे ह्या काकूंना, म्हणजे एकट्याच आहेत. आणि पडेल ते मिळेल ते काम करून त्या स्वतःचा आणि बेड रिडन मुलीचा उदरनिर्वाह करतात. त्यांना आमच्याकडून नेहमीच मदत मिळत असते, कारण खूप निराधार आहे, का यांना मदत करणं खूप गरजेचं आहे. तर तहसील मॅडम जातीनं लक्ष घालून संस्थेच्या माध्यमातून जी काय मदत मिळेल त्यांना ती मदत पोहोचवण्याचं काम करतात. हे बघा तुम्ही त्यांचं स्ट्रगल. खरंच इतक्या ह्याच्यातून अडचणीतून त्या व्हीलचेअर घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि त्या विशेष म्हणजे काय आहे की ज्या मुलीसाठी घेऊन चालले ते मुलगी आजपर्यंत कधीच उठून बसली नाही, आणि त्या व्हीलचेअरवरती बसणार आहे आणि घराच्या बाहेर येणार आहे. ही खरंच आमच्यासाठी आणि त्या मुलीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण तो व्हिडिओ तिला दाखवलं नाही आम्ही, पण तिला जेव्हा व्हीलचेअरवर बसवलं तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्यासारखा होता. तर हेच आयुष्यातले क्षण असतात आनंद देणारे, आणि आम्ही ते नेहमी अनुभवतो. इथं हे बघा, पाठीमागं जो आहे शनिवार वाडा दिसतोय, आणि शनिवार वाड्याजवळ माझं ऑफिस होतं सकाळचं. तिथंच मी चहा प्यायला यायचो, आणि खूप दिवसाने मला तिथलं चहाची आठवण झाली, मग आलो इथं चहा घ्यायला. इथं खूप छान चहा मिळतो. तर अक्षय टी म्हणून आहे, आणि खूप दिवसाचं आहे. वाव, मस्त. कसा आहे सर? फारच मोठा आहे ना, पण कसा वाटला डिझाईन? फोटो क्लॅरिटी आप सुंदर. हे बघा, ही आमची संस्था आहे, अविरत सेवा फाउंडेशन. चिपकला 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 चिपकला. ओनो 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 ओनो. मस्त चालेल. ते मला वाटतं कसं हे करायचं ते पण. हो 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 हो. तर असं झालंय बॅनर, आणि ही पूर्ण लेन जी आहे ती फ्लेक्स प्रिंटिंगची आहे बघा इकडं. त्यानंतर आलो इथं लक्ष्मी रोडच्या इथं. तर या तहसील मॅडमला काहीतरी घ्यायचं होतं त्यांच्या भाचीसाठी, तर तो हे घ्यायचं होतं त्यांना, तर त्यामुळे तिथे थांबल्या होत्या. त्यांनी ते घेतला, कारण लहान मुलांसाठी खेळणे खूप मिळतात इथं, आणि लक्ष्मी रोडवर खूप आता दिवाळीची खूप गर्दी आहे. तर हे विकणारे पण भरपूर आहेत, त्यांचाही उदरनिर्वाह याच्यावरच होत असतो. तर मित्रांनो, असा होता आजचा दिवस, आणि आज खूप कामं केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की काल तर व्हिडिओ नव्हता, आणि काल मी आपल्या एक सबस्क्रायबर आहेत, एक ताई आहेत, तर त्या तिकडं ह्याला राहतात, म्हणजे या विश्रांतवाडीकडं. तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडं आहे 1-2 फ्लॅट तुम्हाला जर बघायचे असतील तर. आणि त्यांचे यापूर्वी पण बरेच कमेंट होत्या की दादा आमच्याकडे या. तर त्या ताईंनी खूप दिवसापासून बोलवलं होतं, आणि सुदर्शनलाही यापूर्वी कमेंट केल्या होत्या.
आणि माझ्याही व्हिडिओला त्यांच्या सतत कमेंट होत्या आणि त्यांच्याकडं बोलवलं होतं त्यांनी. तर मलाही फ्लॅट बघायचाच होता. कारण काय झालं होतं की फ्लॅट खूप म्हणजे जवळपास मागच्या 15-20 दिवसापासून बघतो आहे. कारण शिफ्टिंग करायचं आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. तर ते शिफ्टिंग करण्यासाठी काही फ्लॅट मिळत नाही आहे. तर मग म्हटलं चला एकदा आपण त्यांच्याकडे जाऊन येऊया. तर त्यांनी स्वतः फिरून 2-3 फ्लॅट दाखवले मला. त्यातला आवडलेही एक आवडलाही मला, चांगला वाटला. तर त्याचं 1-2 दिवसात बघूया आता काय होतं आहे तर. आणि खूप छान म्हणजे बराच वेळ होतो त्यांच्याकडं. त्यांचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्यालाही भेटलो मी. तर सगळ्यांनी एकदम छान हे केलं, ग्रीट केलं. तर खूप मस्त होता कालचा दिवस. आणि काल बराच वेळ त्यांच्या म्हणजे फ्लॅट बघायलाच गेला होता तिकडंच. तर खूप छान त्या ताई संभाजीनगरच्या आहे आणि मी माझं शिक्षणही संभाजीनगरला झालेलं आहे, देवगिरी कॉलेजला. तर बऱ्याच गोष्टी म्हणजे म्युच्युअल होत्या, माहिती होत्या. तर खूप छान चर्चा झाली आणि ताईंनी खूप छान जेवण बनवलं होतं. पनीर आणि पनीरची भाजी केलेली होती आणि राईस मसाला भात पण आणि पनीरचाच होता मसाला भात पण. खूप छान होता. खूप छान जेवण, एकदम घरी गेल्यासारखं वाटलं ताईकडं. ताई खरंच धन्यवाद. आणि नेमका ताईचा वाढदिवसही होता काल. तर खरंच एक चांगला दिवस होता आणि त्यामुळं खूप छान व्हिडिओ नाही काढला मी त्यांच्याकडं. तर भेट झाली त्यांची आणि कोणीतरी आपलं भेटलं अशी एक भावना झाली होती, काल मनात आली होती. तर खरंच धन्यवाद ताई. तुम्ही एवढं बोलवलं आणि पुन्हा एवढं म्हणजे आदरातिथ्य केलं, खूप भारी वाटलं. आणि मराठवाड्याच्याच असल्यामुळे एक ही असती ना भावना, आपल्या गावाकडचं कोणीतरी आहे. तर तसं खूप छान दिवस गेला आणि फ्लॅटचं बघणं चालूच आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जायचं आहे गावाला. तर गावाला मला खरं तर आजच जायचं होतं, पण तुम्ही आत्ता पाहिलंच असेल की आमचं एक दर दिवाळीला, क्रिसमसला आणि ईदला या तीनही प्रमुख सणांना आम्ही जे गरजू आहेत, ज्यांना सण तर साजरा करायचा आहे पण त्यांच्याकडं पुरेसं ते हे नाही आहे, गोष्टी नाही आहे. तर अशा लोकांना मदत म्हणून आम्ही दर सणाला एक 100 ते 200 किराणा किट पॅक करून हे करत असतो, डिस्ट्रीब्यूट करत असतो. यावेळेस पॅकिंग रेडीमेडच मिळालेली आहे आम्हाला. त्यामुळे ते पॅकिंगचं तर व्हिडिओमध्ये नाही दाखवणार. तर उद्या कार्यक्रमच असणार आहे त्याचा. तर तो कार्यक्रमातच आपण त्या कार्यक्रमाचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच. तर आमचं वर्षीचं वर्षातले 3 वेळा तर आमचं हे डिस्ट्रीब्युशन चालत असतं. तर ते उद्या होणार आहे. त्यामुळं मला आज थांबणं गरजेचं होतं. कारण आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि मी इथं आहे. तर ते खरंच मी घरच्यांना मिस करतो आहे. पण काय असतं, काही काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला काहीतरी थोडाफार त्याग करावा लागतो. त्यामुळं मग मी आज गेलो नाही आहे. आज गेलो होतो तुळशीबागेत. देवयानी म्हणजेच जी बहीण आहे माझी, तिच्या मुलीला एक ड्रेस घ्यायचा होता तुळशीबागेतला. तिनं पाहून ठेवलेला होता यापूर्वीच. तर तो आणायचा होता. त्यामुळं मी तिकडं तुळशीबागेत गेलो होतो आणि तसंच बॅनरही करून टाकलं. कारण मागचं आधीचं बॅनर जे होतं ते खराब झालं होतं. तर नवीन बॅनरही केलं आणि कार्यक्रम एकदम मस्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्येच एक कमेंटही होती की आता खूप बोर होतं आहे लग्नाचा विषय मी काढणार नाही. आता दिवाळी आहे, सण आहे, सगळं काय काय घडतं, घरी गेल्यावर घरच्यांच्या काय काय रिॲक्शन असणार आहे. आणि आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे काल ज्या ताईंकडे गेलो होतो मी, करुणाताई आहे त्या. तर त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी एवढं साहित्य दिलं, काय म्हणजे मला घ्यायला कसं तरी वाटत होतं, पण त्यांची भावना होती ती. त्यामुळं त्यांनी सानूसाठी बाहुली आणि फराळ आणि आजींसाठी पण काही गिफ्ट दिलं आहे. ते गिफ्ट मी आता घरी गेल्यावरच ओपन करणार आहे. तर ते व्हिडिओमध्ये असणारच आहे आजीसमोरच. तर ते मी घरी गेल्यावर दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये. तर असं एक होतं त्यांच्या जे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं ग्रीट केलं, त्यांना खरंच मी भारावून गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गावाकडं तर खूप आता बरेच दिवस झाले मी गावाकडं गेलो नाही. तर गावाकडं जाणंही गरजेचं होतं. मध्यंतरी गेलो होतो काकांना भेटायला. तर कारण पुन्हा जाणं होणार नव्हतं आणि हे सगळे जाणारच होते म्हणजे महालक्ष्मीच्या काळातच. तर गणपती बसले तेव्हा.
तर आता दिवाळीला जायचं आहे, कारण पुन्हा जाऊन आलं एकदा की मग एकदा सेशनच्या बॅचेस सुरू झाल्या आणि सगळं सुरू झालं की मग मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागेपर्यंत इथून हालता येणार नाही आहे. त्यामुळं दिवाळीसाठी जाणारच आहे उद्या. तर उद्या आता संध्याकाळी जायचं की सकाळी, कारण गाड्यांना अशी गर्दी आहे आणि मी तिकीट बुक केलेलं नाही आहे कुठलंही बसचं वगैरे. तर आता असंच मला स्ट्रगल करत जावं लागणार आहे. तर ते तर आता काय नेहमी तसंच जावं लागतं, कारण पूर्वी कसं होतं, ड्युटीला असताना ऑफिसला असताना आदल्या दिवशी सुट्टी मिळायची दिवाळीच्या, आणि मग कशाचं काय तिकीट आणि काय फार अवघड व्हायचं. तर तसंच काहीसं आजचं ह्यावेळेसही होणार आहे. मागच्या वेळेस काय झालं होतं, ओम सुदर्शन कपड्याचा माल भरायला आले होते दुकानासाठी. तर ते तिकडून मुंबईहून इकडं आले आणि मग मी त्यांच्यासोबतच गेलो होतो. पण यावेळेस आता मला एकट्यालाच जावं लागणार आहे. तर मला फार त्रासात जावं लागणार आहे, पण ठीक आहे. दिवाळीचा उत्सव असतो आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी कितीही त्रास झाला तरी मग भारीच वाटतं. तर अशा पद्धतीनं जाणार आहे आणि उद्याचा कार्यक्रम मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे, कारण कार्यक्रम आम्ही खूप छान पद्धतीनं घेतो. यापूर्वी अनेक कार्यक्रम झाले आणि हा पण कार्यक्रम उद्याचा होणार आहे. तो कसा होणार ते दाखवतो. बरेच मान्यवर पण येणार आहेत कार्यक्रमासाठी. तर चला, असं होतं एकंदरीत सगळं. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.